बघायला गेलं तर माणसाच्या हातात काहीच नसतं. सगळ्या नियोजनबद्ध ठरवलेल्या गोष्टी ह्या नीतीच घडवून आणते. पण तरी पण आपण प्लॅन करतो, असं करायचं, तसं करायचं, पण वेळेत की नाही ते होत नाही किंवा आपण ठरवलेलं कधी घडत नाही. आणि आपण काय म्हणतो, हे मी केलं, ते मी केलं. आपण काहीच केलेलं नसतं, आपल्याकडून करून घेतलेलं असतं. करता करविता तो वर बसलेला असतो. पण काही जणांचा विश्वास असतो, काही जणांचा नसतो. हा ज्याचा त्याचा प्रश्न. आता किरकोळ गोष्ट म्हणायला गेली ना तर आजचंच माझं सांगते. मी रात्री ठरवलं होतं की सकाळी हिरव्या मुगाचं धिरडं बनवायचं, चपाती आणि वाटाण्याची उसळ एकच करायची, म्हणजे जी नाश्त्यासोबत पण देता येईल आणि नंतर चपातीसोबत पण देता येईल. ह्यासाठी मी लवकर उठले, कारण ह्याने लवकर जाणार होते म्हणून. पटापटा काळ्या वाटाण्याचा कुकर लावला. एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं आणि मग एका बाजूला ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काय मूग रात्रीच मी भिजत घातलं होतं, त्यामुळे सकाळी ते मूग, हिरवी मिरची जे काय मला वाटण लागणार होतं ते करून घेतलं. चहा ठेवला आम्हा सगळ्यांनाच, म्हणजे नील काय नंतर थोड्या वेळानं उठवणार होते, पण काळा चहा काढून ठेवला. इथं कोण कोण माझ्यासारखं असं करते सांगा, कारण एक एक कप चहा करायचं म्हटलं की नाही नको वाटते, कारण बाकीची पण कामं आपल्याला असतात. त्यामुळं चहा दूध घातलं आणि चहा थोडासा दुधात शिजवलेला मला आवडतं, त्यासाठी तो गॅसवर ठेवला. तोपर्यंत माझं ब्रश वगैरे झालं. तर इथं 7 वाजले होते आता सध्या. माझं अजून बाकीचं काही आवरलेलं नव्हतं. आता म्हटलं चहा खारी द्यायची आणि पटापटा धिरडं बनवायचं आणि मग उसळ फोडणीला टाकून द्यायची. तर 7 वाजलेले. ह्याने म्हटले मी आत्ता 5 मिनिटात बाहेर पडणार, कारण तिथं लवकर जायचं होतं आणि मला नाश्ता वगैरे नको आणि सकाळ सकाळी इतकं जाणार पण नाही. त्याशिवाय चहा खारी खाल्ली आणि त्याने बाहेर पडले. मी रात्री ठरवलं होतं की ह्याने सकाळी चहा नाश्ता द्यायचा, म्हणजे कसं वेळ जरी झाला जेवणाला तरी चालते, पण ते काय माझ्याच्यानं घडलं नाही. म्हणून अशा छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी असतात बघा. तुम्हाला पण असं म्हणजे आठवते काय, तुम्ही एखादी गोष्ट किरकोळ का असते ना, पण आपण ठरवून पण ती आपल्याच्यानं होत नाही, काहीतरी वेगळंच होऊन जातं. म्हणून म्हटलं माणसाच्या हातात काहीच नसतं. तरीसुद्धा म्हटलं ह्यांच्या टायमिंगनुसार का नाही, टायमिंगच्या वेळी थोडंफार झालं तर झालं. म्हणून उसळीचं वाटण करून घेतलं, कारण पोरांना कशी अशी ग्रेव्ही मसालेदार थोडीशी उसळ असली ना तर चालते. कांदा टोमॅटो बारीक चिरून घालण्यापेक्षा मी तो मिक्सरमध्ये वाटून घातला, उसळ केली. तोपर्यंत ह्यांनी लगेचच आवरून बाहेर पडले, त्यामुळे ते काय मला देता आलंच नाही. तर ह्यांना घालवलं, त्यानंतर मग टिकूनच ठेवलं ना. मसाला भाजत ठेवला होता, उकडलेलं काळं वाटाणं घातलं. त्यानंतर मग धिरडे बनवायला घेतले. मुगात ह्यात मी आलं लसूण वगैरे काढलेलं आहे. बाकी जे काय आपल्याकडे पिठं असतील ना ते घालायचं. नसेल एखादं पीठ शिल्लक तरी चालते, फक्त रवा घाला. रव्यानं छानपैकी असं कुरकुरीत होतं, कारण मी हे बनवलेलं की नाही रवा घातल्यामुळे असं क्रिस्पी क्रिस्पी लागत होतं. पहिल्यांदा मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक गॅसवर असं कुरकुरीत होऊन पातळ असं करायचं, म्हणजे छान लागतं. आणि हे गरम गरमच खायचं, कारण गार झाल्यानंतर मग ते मुगामुळे खाऊ नाही वाटत. इथे तोपर्यंत नील पण उठला होता. तनूला काय आता सध्या सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे त्याचा निवांत आहे, त्याला काय गडबडीनं द्यावं लागत नाही. नील उठल्यानंतर काळा चहा काढून ठेवला होता, त्यात दूध घातलं, त्याला दिलं. त्यानंतर इथं काय तर माझी उसळ झाली होती. चपातीला पीठ पण मी मळून ठेवलं होतं, त्याच्यापुरते पहिल्यांदा 2-3 धिरडे काढले आणि चपाती केली. पण त्या पोराला पण कधी खाऊन जायचं म्हटलं की जीवावर येते. म्हणजे त्याचं पण कसं झालं माहिती आहे, त्याचं काय म्हणणं, आत्ता जर खाल्लं तर 10 वाजता जेवणाची सुट्टी होती, मग त्यावेळी चपाती भाजी जात नाही. मग 3 वाजता भूक लागते, पण 3 वाजता काही ह्यांना सुट्टी देत नाही, डायरेक्ट मग 4 वाजता सोडतात. 10ला एकदा आत घेतलं की, त्यामुळे मग खाता येत नाही. त्यामुळे तो काय करतो, सकाळी चहा फक्त पिऊन जातो आणि 10ला सलग मग चपाती भाजी जे काय डबा दिलेला असेल ना तो खाते पोटभर, म्हणजे 4 वाजेपर्यंत भूक लागत नाही. मग त्याला धिरडे पण 2-3 दिले, एखादा जास्त दिला, कारण पोरं कसं थोडंसं वेगळं असेल तर एकमेकाच्या डब्यामध्ये खायची सवय आहे ह्या पोरांना. आणि चपाती आणि उसळ असं दिलं, त्याला घालवलं आणि मग माझं आंघोळ वगैरे करून घेतली. आणि मला कसं आंघोळ झाल्यानंतर मग शांतपणे सगळी सकाळची गडबडीची अशी कामं आवरली. ही जिकडं तिकडं गेली की नाही, मग निवांतपणे चहा नाश्ता प्यायची सवय. सकाळचा चहा अर्धा कप आणि आता नंतर अर्धा कप, असं सकाळचा 2 वेळा चहा असतो. चहा नाश्ता निवांतपणे बसून घेतला, थोडंसं 10 मिनिट बसले, त्यानंतर पूजा करून घेतली. त्यानंतर इथे मी सांडग्याची आमटी फोडणीला टाकलेले आहे, कुकरला भात लावलेला आहे, कपडे पण मशीनला लावलेले आहेत. आज पाणी पण लवकर आलं होतं. आणि हे बघा इथे हे कणी पोराने रात्री 10:30 वाजेपर्यंत कणी हे रंगवून ठेवलं होतं, कारण हे उभं ठेवलं की नाही हे पोल की गंजून जातात पावसाच्या पाण्यामुळं. त्यामुळं कलर मारला की बरं पडतं ना, उभं केल्यानंतर कलर देता येत नाही, त्यामुळे हे आणून ठेवलेलं
तर तनूने आणि नीलनं दोघांनी कनी हे हात फिरवून घेतलेले आहेत रंगाचे. इथं आता वर्कशॉप उघडून तनूला झाडू, देवपूजा वगैरे करायला लावली होती, कारण त्याचे बाबा नव्हते म्हणून. आणि ही आमचा व्यवसाय म्हणजे आमची लक्ष्मी आहे, ते सकाळ सकाळी कनी बंद बरं वाटत नाही. त्यामुळे आता पोरांना पण सवय लागलेली आहे. बाबा नसले की उठून झाडू वगैरे मारतात, देवाला दिवा वगैरे लावतात आणि आम्ही थोडा वेळ तिथंच बाहेर बसलो होतो सगळेजण. मग त्यानंतर मला ग्रामपंचायतीमध्ये जायचं होतं. गीता काकींचं थोडंसं काम होतं, त्यांच्यासोबत गेली. आणि बाहेर गेलं तर 1-1.5 तास जातोच जातो. किती पण गडबडीनं तुम्ही काम करा. लगेचच मी घरी आले होते. वाटेत जाताना काय पोरांनी सोडलं होतं. येताना पण कधी निम्म्या वाट्यापर्यंत चालत आले. त्यानंतर मैत्रिणीचा मुलगा भेटला, त्यांना लगेच घरात सोडलं. आल्यानंतर इथं तोपर्यंत शेड मारायला ती मुलं आली होती. त्यांना चहा नाश्ता द्यायचा होता. म्हणून मग पटापटा पोहे बनवले, त्यानंतर चहा केला आणि बाहेर पोरांना दिले. इथं अजून चपात्या बनवायच्या होत्या. फक्त नीलपुरत्या सकाळी 2 चपात्या केल्या होत्या आणि तसंच पीठ कणी झाकून ठेवलं होतं, कारण ते काम बाहेरचं मला त्या टायमिंगमध्ये करायचं होतं. त्यामुळे तिकडे गेली. बाहेर दोघा-तिघांना पोहे दिले, चपात्या केल्या. तोपर्यंत त्यांनी परत चहा मागवला. मग लगेचच चहा ठेवला, चहा दिलं. अशा पद्धतीनं माझं आजचं सकाळपासूनचं दुपारपर्यंतचं रुटीन होतं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुमचं हे रुटीन असंच माझ्यासारखं असते का सांगा. कारण बाई म्हटलं की घरात जरी असलं ना, किरकोळ काही ना काहीतरी कामं ही असतातच. चला, अजून ओटा, भांडी, जेवण वगैरे बाकी आहे. म्हणजे जेवण बनवून झालेलं आहे, खायचं बाकी आहे. चला, ह्यासोबत आजचा व्लॉग इथंच बंद करते. आवडला तर लाईक करा.